सकाळपासून. तर कोमट पाणी घेतलेलं आहे. मिस्टरांना चहा बनवायचा होता, चहा नको म्हणले. मग चला म्हणलं कॉफी बनवते. तर त्यांनीच म्हणले मग राहू दे मी कॉफी बनवतो. तर त्यांनी कॉफी बनवून घेतली. इकडं मी कॅमेरा धरला, मुलांचे टिफिन होते. तर त्याच्यामुळे मग चला म्हणलं भाजी बनवूया. आणि सासूबाईंनी कणिक तिंबली होती, चपाती भाजी त्यांना द्यायची होती, शनिवार होता म्हणून. तर मग म्हणलं नाश्त्यासाठी पोहे बनवावे. नंतर मी पोहे बनवले, टिफिन पण पॅक केले. पण त्यांचं ठरलं मम्मी राहू दे पोहे नको, सॉरी टिफिन नको, चपाती भाजी नाही नेत आम्ही, पोहेच घेऊन जातो. तर त्याच्यामुळं मग त्यांचं ठरलं अचानक पोहे न्यायचं. तर म्हणलं नाश्ता करा आणि टिफिन घेऊन जावा. नको म्हणले पोहे घेऊन जातं. मग त्यांना बॉर्नव्हिटा दूध वगैरे दिलं आणि मग टिफिनला त्यांना पोहेच दिलं. असं असतं मुलांचं, अचानक काहीतरी ठरतं, आपलं पण काय ऐकत नाही येत, मग त्यांचं खरं करतात. तर समजून जायचं. मग ते पण 12:30लाच येतात ना. मग असं शुक्रवार, सोमवार ते शुक्रवार त्यांचं 2:30 वाजतात. पण शनिवारी 12:30ला सुट्टी. त्याच्यामुळे मग नको म्हणली मम्मी आम्हाला चपाती. मग चला म्हणलं वेगळं काही तर, मुलांना टिफिनला दररोज भाजी चपाती असं देऊन पण कंटाळा त्यांना येतो. तर मग मी इथं त्यांना पोहे दिलं. तर आज भरपूर कामं आहेत. आणि तुम्हाला तर देवपूजाच माझी झालेली आहे आणि टिफिन झालेलं आहे. क्लिनिंग ही तशीच आहे माझी. तर मग इथं त्यांना शेव आणि पोहे दिले. भाजी वगैरे टिफिन मी ही केलेले, नंतर सगळं भाजी चपाती काढली आणि मग पोहे दिले. तर मग नको दूध, बॉर्नव्हिटा दूध प्यायला नको म्हणत होता म्हणून इथं चाललं होतं त्याला खवळायला. मग बसला होता रुसून, नंतर पेला आणि गेला. तर गाडी तर 8ला येते त्यांची. मग एकदाच ते गेले की मग हे बाकीच्या कामाला सुरुवात होते. आणि मग इथं आवरावरी चालू होतं माझं हॉलचं, झाडझटक. तर झाडून वगैरे काढते, कारण की अगोदर पण सकाळ सकाळ झाडू मारलेलाच असतो, पण नंतर आता एकदा मारलं की दिवसभर तेच तर मग स्वच्छ राहतं. आणि पुसून वगैरे घ्यायचं होतं. कचरा पाहू शकता किती पण आपण स्वच्छ केलं तर, मुलं आहेत बाहेर आत येतात, त्याच्यामुळे पण अशी माती येते. तर आता रूम स्वच्छ करायचं चालू होतं. कपडे वगैरे तशीच अशी अस्तव्यस्त करून ठेवतात. एक शर्ट घ्यायला गेलं की 4 शर्ट पाडतात ते. तर ते पण मग व्यवस्थित इथं पण 10-20 मिनटं तर मला द्यावे लागतात दररोज. आणि मग इथं विडसेट वगैरे हातरायचं होतं आणि रूमा पण झाडू मारायचं होतं, रूमांना पण. आणि आता परत नंतर मला किचनचं क्लिनिंग अजून करायचं होतं. आणि अजून एक भाजी वगैरे बनवून किचनचं पण मला आवर करायची होती. तर मग चला म्हणलं आता रूममध्ये आले तर थोडा टाईम द्यावं. मग जिकडं तिकडं सगळे व्यवस्थित कपडे ठेवली. आणि जरा मेकअपच्या आरशात पण मुलं हे ठेवते सांड, पावडर सांड असे करतात. कशात पण काय ड्रावरमध्ये बघा किती सामान त्यांनी टाकलेलं आहे. उगाच काय पण आणतात आणि टाकतात. ते पण व्यवस्थित केलं आणि झाडू वगैरे मारला. मग बाकीचं म्हणजे आता कपड्यांनी भांडीच राहिली होती, स्वयंपाकाचं तर सगळं आवरलं होतं. पण बाकीची एक ना एक असं छोटी मोठी कामं भरपूर असतात. किती आपल्याला तेवढंच नसते नुसतं स्वयंपाकाचं, बाकीचं पण हे सगळं जिथल्या तिथं ठेवणं हे सगळं असते घरात म्हणजे. आणि व्यवस्थित सगळीकडे ते असलं तर म्हणजे चांगलं वाटतं ना. तर मग रूमा वगैरे झाडून घेतले. अजून पुसायचं होतं मला, मशीन लावायची होती, भांडी होती, एवढंच होतं का. आणि मग नंतर किचन पण आवरून घेतलं. तर तिकडून रूमाही झाडून आणले. आणि नंतर बाकीचं म्हणजे संध्याकाळचा मेनू हे ठरला की मिस्टरांनी आणलं होतं चिकन. तर मग चिकन काय करायचं, मग म्हणले कर बिर्याणी. तर मग नंतर चिकन बिर्याणी केली. आणि ते 4च्या टायमालाच ठरलं की करते का. मग हे शनिवारचाच ब्लॉग मिक्स आलेला आहे तुम्हाला, शुक्रवारचा आणि शनिवारचा. तर नंतर मी ही क्लिप टाकलेली आहे शुक्रवारची तुम्हाला शनिवारच्या ब्लॉगमध्ये. तर 2 दिवसाचा माझा ब्लॉग आहे हा. आणि नंतर मग मी बिर्याणी करून घेतली. तर हे आपण मॅरिनेट केलेलं आहे चिकन अगोदर, ते ठेवलं होतं मी.
आणि नंतर राईस वगैरे शिजवून हे सगळं करून घेतलं आणि मग बिर्याणी केली. हे आपण दावतचा तांदूळ आहे तरी मी भिजू घातला होता, एक अर्धाभर तास भिजूतला घातला होता. आणि इकडं पाणी ठेवलं होतं तांदूळ एक 50% ते 70% शिजवून घेण्यासाठी. तर बिर्याणी केलेली आहे. कशी वाटली ती नक्की सांगा. आणि किचनवर नाही आहे मी करत, त्याच्यामुळं गॅस खाली घेऊन केलेले आहे. इथं टमॅटो कांदा तेलात मस्तपैकी असा परतून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत एकदम मस्त झाला असा. आणि चिकन टाकून मग एक आपल्याला चिकन ते ह्याच्यातच नॉर्मल पाणी ओतून चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर जे आपण राईस केलं तर त्याचं लेअर लावायचे आहे. तर कशी झाली बिर्याणी ते नक्की सांगा. ही तयार आहे आपली बिर्याणी.